शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरनं विधानसभेमध्ये मोठी खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसवरनं ही खडाजंगी झाल्याचं दिसलंय। राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि नाना पटोले यांच्यामध्ये तू-तू-मैं-मैं झाली। यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मध्यस्थी करावी लागली। मंत्री उत्तर देताना व्यत्यय आणणं चुकीचं असल्याचं शिंदेंनी यावेळेला म्हटलं। अध्यक्षांनी नाना पटोलेंना समज द्यावी अशी मागणी सुद्धा एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जर आपण अशा पद्धतीने विघ्न या ठिकाणी निर्माण केलं तर आपली जी वाचलेली संख्या ते देखील राहणार नाही। आणि माझी आपल्याला विनंती आहे की आपण गाडी सोडलेली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना आम्ही ज्या शेतकऱ्यांनी नाही असं कसं ऐका ना, माझा मुद्दा ऐका नाना भाऊ, तुमचं नाव निश्चितपणे हरकतास्पद नाहीये हे मी घोषित करतो। बसा आता। सरकारवर येऊ नये, महाराष्ट्राच्या जनतेला खरी वस्तुस्थिती जाऊ नये म्हणून अशा पद्धतीने व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे। माझा आपल्याला प्रेमाचा सल्ला आहे। आणि शेतकऱ्यांच्या विषयावर मंत्री उत्तर देत आहेत नाही, पण त्यामुळे तुम्ही त्यांचं उत्तर ऐकलं पाहिजे। तुमचं सर्व भाषण पूर्ण ऐकलं त्यांनी आणि त्यामुळे त्यांना उत्तर देताना तुम्ही आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांचे नेते म्हणून स्वतःला हे करता ना, त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यांना संरक्षण द्या आणि नाना भाऊला समज लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।